प्रत्येक कार्यकर्त्याची अजित पवारांना आणि युगेंद्र पवार यांची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। फोनवरून युगेंद्र पवार कोणाशी बोलतात, मात्र पुन्हा अश्रू अनावर झालेले आहेत। खरं तर पवार कुटुंबावर ही अत्यंत दुःखद अशी ही घटना म्हणावी लागेल। अत्यंत दुःखद प्रसंग आहे। पवार कुटुंब म्हटलं की त्यांचे सोहळे, त्यांचे कार्यक्रम पाहण्यामध्ये खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेला नेहमीच एक प्रकारे उत्सुकता असते। मात्र आज त्याच पवार कुटुंबावर ही शोककळा पसरलेली आहे। अत्यंत दुःखद प्रसंग पवार कुटुंबावर ओढवलेला आहे आणि युगेंद्र पवार यांची आपण ही दृश्य पाहतोय। फोनवर त्यांना बोलता येणं सुद्धा अशक्य आहे। त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। युगेंद्र पवार यांची ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवारांचा हा मृत्यू निश्चितच अत्यंत अनकालनीय असा आहे। काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं होतं, अपघात आणि मृत्यू ही न सांगून होणारी गोष्ट आहे। त्यामुळे आज अशाच एका क्षणाला संपूर्ण महाराष्ट्र हे थेट पाहतो आहे। बारामतीमध्ये समर्थकांना अश्रू अनावर होतात, मात्र युगेंद्र पवार यांची दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत। निवडणुकांमध्ये विरोधामध्ये राजकारण केलेलं आपण अनेकदा पवार कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाहिलेलं होतं। खरं तर कुटुंब म्हणजे काय याची एक आदर्श व्याख्या जर कुठली असेल तर ते म्हणजे पवार कुटुंब असं अनेकदा राजकीय वर्तुळात म्हटलं जातं। आणि अर्थातच संपूर्ण पवार कुटुंबांना भलेही ते राजकीय विचारांनी आता वेगळे वेगळे असले तरी देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं, सणानिमित्तानं, लग्न कार्यानिमित्तानं नेहमीच एकत्रित आलेले पवार कुटुंबीय आपण नेहमीच पाहिलेलं आहे। मात्र आज एक वेगळा प्रसंग, दुःखद, अत्यंत अतीव दुःखद प्रसंग हा सगळा पाहायला मिळतोय। युगेंद्र पवार यांना शोक अनावर होतोय। तर दुसरीकडे बारामतीमध्ये अनेक समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत आणि कानावर विश्वास बसणार नाही अशा प्रकारची घटना आज बारामतीकरांना ही पाहायला मिळतेय। अजित पवार यांचा हा मृत्यू निश्चितच संपूर्ण बारामती आणि पुणे जिल्ह्यासाठी अत्यंत दुःखद असा हा सगळा प्रसंग आहे। अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळीच अपघात झाला। 9:30 वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे।